नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, 7व्या वेतन आयोगातील लेटेस्ट अपडेट तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे. सध्या सगळीकडे लोकसभा इलेक्शनची रणधुमाळी सुरू आहे. यामध्येच ही एक नवीन चांगली बातमी तुमच्याकरता येत आहे. काय आहे सविस्तर वृत्त बघा. पूर्ण बघितल्यानंतरच प्लीज कमेंट्स करून लिहा. चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांची मागणी अनेक दिवसापासून सुरू होती, परंतु सरकारने ती स्थगित केली. अशी कोणती मागणी आहे ज्याकडे सरकार सतत दुर्लक्ष करत आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वास्तविक 18 महिन्याची DA थकबाकी सरकारने रोखून धरली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक सातत्याने याची मागणी करत आहेत, मात्र सरकारने यावर अद्याप कोणतेही आश्वासन दिलेले नाही. असो, आता लोकसभा निवडणुका सुरू आहेत, ज्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू आहे. DA थकबाकीच्या सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आता लोकसभा निवडणुकीनंतर DA थकबाकीची रक्कम पाठवण्याबाबत सरकार मोठा निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र सरकारकडून अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये असे दावे केले जात आहेत. किती महिन्याची थकबाकी आहे? तर केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांसाठी सरकारी खजिना उघडणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते. जर तुमच्या घरात कोणी उच्चपदस्थ कर्मचारी असेल तर तुमच्या खात्यात 2 लाखापेक्षा जास्त रक्कम असणे शक्य आहे, जे प्रत्येकाचे बजेट सुधारण्यासाठी पुरेसे आहे. 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. वास्तविक कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत मोदी सरकारने DA थकबाकीचे पैसे पाठवले नाहीत. तेव्हापासून कर्मचारी सातत्याने मागण्या करत आहेत. यावर सरकारने अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. आता यावर लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. तर बंधूंनो, तुम्हाला काय वाटते? कोरोना काळातली 18 महिन्याची DAची थकबाकी मिळायला पाहिजे असेल तर तुम्ही होईल लिहा, नाही मिळायला पाहिजे असेल तर नाही लिहा. प्लीज आपले मनोगत कमेंट्स करून नक्की आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.